नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 22 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत अजय वॉरियर 25 हा संयुक्त लष्करी अभ्यास 2025 हा पार पडत आहे. हा कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडत आहे हे आपण पाहणार आहोत. मिशेल यांना इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. याबद्दल माहिती पाहू. क्यूएस रँकिंगमध्ये भारतात IIT दिल्ली हे अव्वल ठरलेले आहे. याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. तसेच लखनौ या शहराला युनेस्कोच्या सर्जनशील श्रेणीमध्ये मानांकन भेटलेले आहे. अतिशय महत्त्वाची ही न्यूज असणार आहे. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरुवात करूया कालच्या एका प्रश्नाने. सरकारनुसार सर्व भारतीय नागरिकांकडे ई-पासपोर्ट कधीपर्यंत असावा? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2035. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सर सर्व नागरिकांकडे सरकारनुसार 2035 पर्यंत ई-पासपोर्ट असण्यास आता त्यांचा उद्देश ठरलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न आगामी परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. 22 नोव्हेंबर 1965 UNDPची आज स्थापना. UNDP म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. या UNDPचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. 22 नोव्हेंबर 1951 पहिल्या वित्त आयोगाची आजच्या दिवशी स्थापना झाली होती. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते KC नियोगी. 22 नोव्हेंबर 2002 हैदराबाद मुक्तीसंग्रामचे अर्धवायू गोविंदभाई श्रॉफ यांच्या आजच्या दिवशी निधन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. अजय वॉरियर 25 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडतो? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत अमेरिका, पर्याय क्रमांक 2 भारत जपान, पर्याय क्रमांक 3 भारत ब्रिटन आणि पर्याय क्रमांक 4 भारत फ्रान्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत ब्रिटन. तर अजय वॉरियर 25 संयुक्त लष्करी अभ्यास 2025 हा नुकताच पार पडत आहे. भारत आणि ब्रिटन या दोन देशांदरम्यान हा लष्करी अभ्यास पार पडतो. या वर्षीची ही 8वी आवृत्ती असणार आहे. बिकानेर राजस्थान या ठिकाणी हा सराव पार पडत आहे. एकूण 240 सैनिक यामध्ये भाग घेत आहेत. या सरावाची सुरुवात 2011 पासून झालेली आहे. दर 2 वर्षांनी या सरावाचे आयोजन केले जाते. या सरावाचं उद्दिष्ट काय? तर दोन्ही सैन्यांमधील सर्वोत्तम लढाऊ कौशल्य आणि अनुभवांची देवाणघेवाण करणे, तसेच सामरिक दक्षता वाढवणे. प्रश्न क्रमांक 2. 2024चा इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अली अबू आवाद, पर्याय क्रमांक 2 डॅनियल बॅरेनबोईम, पर्याय क्रमांक 3 नादिया मुराद आणि पर्याय क्रमांक 4 मिशेल बॅचलेट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिशेल बॅचलेट. तर 2024चा इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार हा चिलीच्या माजी अध्यक्षा मिशेल बॅचलेट यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार त्यांना लैंगिक समानता, मानवाधिकार, लोकशाही आणि विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला गेला आहे. मिशेल बॅचलेट या चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. या पुरस्काराची रक्कम आहे 25 लाख. या पुरस्काराची स्थापना 1986 साली झालेली आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा हा 37वा पुरस्कार आहे. 2023च्या विजेत्यांबद्दल एकदा थोडक्यात माहिती पाहूया. 2023चा विजेते हे 2 जणांना दिलेला होता. अली अबू अवाद जे पॅलेस्टाईनचे होते आणि डॅनियल बॅरेनबोईम जे अर्जेंटिनाचे होते. तर लक्षात घ्या, 2024चा इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार हा मिशेल बॅचलेट यांना देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 3. राज्यपालांकडे कलम 200 नुसार किती पर्याय उपलब्ध आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 5. म्हणजेच राज्यपालांकडे कलम 200 नुसार किती पर्याय आहेत? 2, 3, 4 की 5? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. तर सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. याच कंटेक्स्टमध्ये या प्रश्नाची तयारी केली होती. विधानसभेमध्ये मंजूर झालेल्या विधेयकांना राज्यपाल किंवा राष्ट्रपती मंजूर देण्यासाठी कोणतीही वेळ मर्यादा लागू करता येणार नाही, अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे. घटनापीठाचा निष्कर्ष काय होता ते पाहूया. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा हा निर्णय आहे. राज्यपालांची भूमिका ही संविधानानुसार लवचिक असणार आहे. त्यामुळे कालमर्यादा ठरवणे हे अयोग्य होईल. राष्ट्रपतींनी काय केले होते? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलम 143(1) अंतर्गत 14 कायदेविषयक प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवले होते.
तर यावरच आधारित सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. राज्यपालांकडे कलम 200 नुसार 3 पर्याय असतात. एक तर विधेयकाला मंजुरी देणे, दुसरे राष्ट्रपतींकडे पाठवणे, तिसरे मंजुरी न देता टिप्पण्यांसह विधिमंडळाकडे परत पाठवणे. या प्रक्रियेसाठी संविधानामध्ये कोणतीही कालमर्यादा मात्र दिलेली नाहीये, की किती वेळामध्ये ह्या गोष्टी करायच्यात किंवा 3 महिन्याच्या आत ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. अशा पद्धतीची कोणतीही कालमर्यादा ही राज्यघटनेमध्ये नाहीये. तर राज्यपालांच्या अधिकार काय असतात? तर राज्यपालांना स्वविवेकाचा अधिकार आहे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याला ते बांधील नाहीत. त्यांच्या कृतीवर न्यायालयीन पुनरावलोकन हे मर्यादित असणार आहे. अत्यंत विलंब झाल्यासच न्यायालय वाजवी वेळेत निर्णय द्यावा असे सांगू शकतो. परंतु त्यासाठी काही अशा पद्धतीची एक टाईम फ्रेम ही मात्र सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही. राष्ट्रपतींच्या मंजुरीबाबत जे 201 या कलमामध्ये आहे त्याबद्दल माहिती पाहूया. राष्ट्रपतींचे निर्णय हे न्यायालयीन पुनरावलोकनाच्या बाहेर आहेत. मंजुरीसाठी कोणतीही वेळ मर्यादा यामध्ये दिलेली नाही. विधेयक राखून ठेवले तरी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेणे हे आवश्यक नाही. तर थोडक्यात अंतिम निष्कर्ष काय? तर डीम्ड ॲसेंट अशी व्यवस्था ही संविधानामध्ये नाही आहे. स्टेट गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट यासाठी कालमर्यादा ठरवणे हे संविधान विरोधी ठरेल आणि कलम 142 वापरून न्यायालय मंजुरी लागू करू शकत नाही. अशा पद्धतीचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे आपले मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी अशा पद्धतीचा हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला पॉलिटी या कंटेक्स्टमध्ये हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4. क्यूएस सस्टेनेबिलिटी क्यूएस सस्टेनेबिलिटी रँकिंग 2025 मध्ये भारतात प्रथम क्रमांक कोणाला मिळालेला आहे? तर लक्षात घ्या, यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 IIT मुंबई, पर्याय क्रमांक 2 IISc बेंगलुरू, पर्याय क्रमांक 3 IIT दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 IIT खरगपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IIT दिल्ली. तर भारतामध्ये या क्यूएस जागतिक विद्यापीठ शाश्वतता क्रमवारी 2025 मध्ये IIT दिल्ली ही भारतामध्ये अव्वल ठरली आहे. भारतामधला पहिला क्रमांक IIT दिल्ली, त्या पाठोपाठ IIT मुंबई व IIT खरगपूर असे आहेत. जागतिक क्रमवारी ही आता थोडक्यात पाहूया. जे टॉपचे 3 विद्यापीठे आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम सर्वात टॉपला आहे लुंड विद्यापीठ, स्वीडन, ज्याला प्रथम क्रमांक भेटलेला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो हा दुसरा आहे, जो गतवर्षी पहिल्या क्रमांकावर होता. तर तिसरा आहे UCL युनायटेड किंगडम, जो यावर्षी तिसरा आहे. भारताचा सहभाग आता यामध्ये पाहू. यंदा 103 भारतीय विद्यापीठांचा समावेश यामध्ये झालेला आहे. यापैकी 32 विद्यापीठांची क्रमवारी सुधारलेली आहे. तर 15 विद्यापीठे स्थिर आणि 30 विद्यापीठांची घसरण झालेली आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग याबद्दल प्रश्न वेळोवेळी विचारण्यात आलेला आहे. आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे आणि भारतामध्ये IIT दिल्ली ही अव्वल आहे. प्रश्न क्रमांक 5. युनेस्को क्रिएटिव्ह सिटी गॅस्ट्रॉनॉमी या श्रेणीमध्ये भारतातील दुसरे शहर कोणते आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हैदराबाद, पर्याय क्रमांक 2 जयपूर, पर्याय क्रमांक 3 लखनौ आणि पर्याय क्रमांक 4 कोचीन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लखनौ. तर लखनौ आता या शहराला पाककला या श्रेणीमध्ये मानांकन भेटलेले आहे. लखनौची समृद्ध अवधी खाद्य संस्कृती, दमपुक्त परंपरा, नवाबी स्वाद आणि स्थानिक पाककृतींचा वारसा यांना जागतिक मान्यता मिळालेली असून युनेस्कोने लखनौचा समावेश क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क गॅस्ट्रॉनॉमी यामध्ये केलेला आहे. हैदराबाद नंतर पाकशास्त्र वर्गवारीत हे भारताचे आता दुसरे शहर असणार आहे. लखनौची वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. कबाब, कोरमा, बिर्याणी, शिरमल यासारखे नावाबी पदार्थ लखनौमध्ये फेमस आहेत. समृद्ध इतिहास आहे. पारंपरिक खाद्य बाजार, खाद्य उत्सव या ठिकाणी होतो. चिकनकारी, कथ्थक, उर्दू शायरी आणि अवधी तहजीब अशा पद्धतीच्या संस्कृती देखील या ठिकाणी आहेत. बडा इमामबाडा, रुमी दरवाजा यांसारख्या समृद्ध वास्तुकला या ठिकाणी आहेत. सांस्कृतिक, खाद्यकला आणि शाश्वततेचा सुंदर मिलाफ हा लखनौ या शहरामध्ये दिसून येतो. आता जागतिक पाककलेचे नवे केंद्र देखील या मान्यतेमुळे मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर प्रश्न आहे, 2023चा इंदिरा गांधी पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स, पर्याय क्रमांक 2 अली अबू अवाद व डॅनियल बॅरनबोई, पर्याय क्रमांक 3 पोप फ्रान्सिस व टिम कुक आणि पर्याय क्रमांक 4 ग्रेटा थनबर्ग आणि सत्या नाडेला. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या त्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.